कोण म्हणतं तुम्ही रोज मज्जा नाही करू शकत, खुश नाही राहू शकत? आणि हे दुसरं कोणी नाही, माझे स्वतःचे मम्मी पप्पाच बोलतात. ते खरं तर बोलून नाही दाखवत, ते करून दाखवतात. कारण खुश मी फक्त बाहेर गेल्यावरच असते आणि रोज त्यांनी मला बाहेर जाण्याची परमिशन देणं म्हणजे अशक्य. माझी मम्मी मला एखाद्या वेळेस परमिशन देईल, पण माझे पप्पा डेंजर. त्यांच्या हातात असताना त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला ना लॅमिनेट करून भिंतीवर चिपकवलं असतं. जोक करतीये. तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल की ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत आमच्याबद्दल, पण तसं काही नाहीये. त्यांना खरंच वाटतं की आम्हाला अक्कल नाहीये, बिलकुलच अक्कल नाहीये. बाहेर गेलं म्हणजे आम्हाला लोक वेड्यात काढतील. असं इन्सिडेंट तर अजून आला नाहीये आमच्या लाईफमध्ये, कारण आम्ही मैत्रिणीच्या घराशिवाय दुसरीकडे कुठे गेलेलोच नाहीयेत. पण माझी एवढी अक्कल काढून सुद्धा माझ्या बिहेवियर मध्ये काही सुधार नाहीये आणखीन. कारण हा विषय उठून डायरेक्ट माझ्या फ्युचर हस्बंड कडे जातो की तो बिचारा मला कसं सहन करेन. बाकी काही कंप्लेंट्स नाही आहेत माझ्या, फक्त माझ्यात अँगर इश्यूज आहेत आणि मला पप्पा पण या विषयांवर काही बोलू नाही शकत, कारण मी त्यांच्यावरच गेलीये. पण माझ्या फ्युचर हस्बंडला पेशन्स ठेवावे लागतील माझ्या मम्मी पप्पांचं पेशंट सांभाळायला, म्हणजेच मला. पण त्या गोष्टीला आणखीन खूप वेळ आहे. आजचं बोलायला गेलं ना तर थँक्यू सो मच, कारण माझा पहिला व्हिडिओ असा असेल ज्याला 1000 लाईक्स गेलेत. मी ऑलमोस्ट 3 महिने झालं कॉन्टेंट शेअर करते आणि अजून मला इतके लाईक्स कोणत्याच रीलला गेले नाही. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. असाच मला सपोर्ट करत राहा. आजसाठी बाय बाय.